पोलीस मित्र संघटना उभा मारुती चौक येथे आज अनिल चव्हाण यांचे आम्ही मांसाहारी या संघटनेतर्फे व्याख्यान झाले. स्वागत राजेंद्र खद्रे यांनी केल्यानंतर जयंत मिठारी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव चौगुले होते. आभार प्रदर्शन जयंत मिठारी यांनी केल्यानंतर कार्यक्रम संपला. अनिल चव्हाण यांनी संघटनेची भूमिका विशद केली. आज समाजात काही जण शाकाहारी आहेत, काही मांसाहारी आहेत. आपापल्या गरजेप्रमाणे, आवडीप्रमाणे, निवडीप्रमाणे, कुवतीप्रमाणे लोक आहार घेत असतात. पण आहारावरून कुणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. सगळे आहार सारखेच आहेत. त्याच्यावरून कुणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. ही गोष्ट समाजाने समजून घेतली पाहिजे. काही जण आपण शाकाहारी आहोत म्हणजे श्रेष्ठ आहोत असं समजतात. ते मांसाहारी लोकांना तुच्छ लेखतात. आणि आम्ही मांसाहारी संघटनेची भूमिका वारकऱ्यासारखी आहे. कुटुंबातील एक जण गळ्यात माळ घालतो आणि वारकरी बनतो. त्याच्यासाठी घरात शाकाहारी जेवण शिजत असतं. त्याचवेळी मांसाहारी व्यक्तीसाठी मांसाहार सुरू असतो. दोघं एका पंक्तीत बसून जेवतात. हातभर अंतर सोडलं की त्यांच्यामध्ये कोणताही दुरावा असत नाही. आहारावरून त्यातला कुणी एकमेकाला शहाणा किंवा मूर्ख, सज्जन किंवा दुर्जन किंवा पुण्यवान आणि पापी, श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं काहीही समजत नाही. मानव शाकाहारी आहे की मांसाहारी आहे असा एक वाद घातला जातो. प्रत्यक्ष एकेकाळी सगळीच माणसं मांसाहारी होती. ज्यावेळी माकडांच्या टोळीप्रमाणे लोक राहत होते त्यावेळी ते मिळेल ते अन्न खात होते. शिकार करण्यासाठी पुरुष मंडळी जंगलात जात होती आणि त्यावेळी आडोशाला एखाद्या गुहेमध्ये महिला मुलांना सांभाळत बसत होत्या. मिळालेली शिकार सर्वजण वाटून खात होते. अजूनसुद्धा ही प्रथा खेडेगावामध्ये आढळते. किंवा देवाला बोकड कापल्यावर त्याचे वाटे घातले जातात. तीसुद्धा प्रथा त्यावेळचीच आहे. प्रत्येकाला समान वाटा मिळावा असा त्या काळामध्ये दंडक होता. लोकांचे देव लोकांच्यासारखेच असतात. लोक जे खातात तेच देवाला नैवेद्य म्हणून दाखवत असतात. एखादा अपवाद सोडला तर बहुसंख्य देव आणि देवींना मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. त्यांच्यापुढं कोंबडं किंवा बोकड कापला जातो. आपल्या जयंत मिठारींच्या सासूबाई तुळजाभवानीला सलग 40 वर्षे नैवेद्य तयार करून सकाळी 8 वाजता दाखवत असत. हा नैवेद्य मांसाहारी होता. ही प्रथा आजही सुरू आहे. मांसाहार हा प्रथिनांचा मोठा स्रोत आहे. मांसाहार सर्व लोकांनी बंद केला तर सर्वांना मिळतील एवढी प्रथिने आपल्या पृथ्वीवर पिकत नाहीत. काही जण गाईच्या नावावर दंगली घडवून आणतात. गाईला पवित्र मानतात आणि गोवधबंदीचा कायदा त्याची कडक अंमलबजावणी करा असंही सांगतात. प्रत्यक्षात ही मंडळी लबाड आहेत. गोवा आणि आसाम या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे. पण तिथं गाय कापण्यावरती बंदी नाही. गाईचं मांस निर्यात करणारा आपला देश एक प्रमुख देश आहे. गोवधबंदी कायद्याने गुंड आणि व्यापाऱ्यांचं फावलं आणि शेतकऱ्यांचं मात्र मरण आणलं. भाकड गुरे सांभाळणे शेतकऱ्याला परवडत नाही आणि मग ती फुकापासरी व्यापाऱ्याला विकावी लागतात. पूर्वी वैदिक लोक यज्ञ करत असत. त्या यज्ञामध्ये कापण्यासाठी गुरेढोरे शेतकऱ्याकडची फुकट ओढून आणत असत. म्हणून त्याविरोधात शेतकरी बंड करून उठत, यज्ञाचा विध्वंस करत. पुराणात आपल्याला त्या कथा थोड्या वेगळ्या स्वरूपात वाचायला मिळतात. शिवाने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केल्याची कथा सर्वत्र प्रचलित आहे. या यज्ञात होणाऱ्या हिंसेच्या विरोधातच जैन आणि बौद्ध धर्म वाढले. त्या धर्माला तोंड देण्यासाठी ब्राह्मणांनी शाकाहार पत्करला. देवाला बळी दिला जातो त्याचे समर्थन आम्ही मांसाहारी संघटना करत नाही. बळी देण्यामागे देवाकडे काहीतरी मागणं किंवा नवस फेडणं ही भूमिका असते. त्यातून लोक कर्जबाजारी होतात. प्राण्याला मारताना त्याचे हाल होऊ नयेत,
क्रूरपणा करू नये ही भूमिका आम्ही मांसाहारीची आहे. स्वच्छ कत्तलखान्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने कत्तल करावी आणि लोकांची भूक भागवावी अशी आम्ही मांसाहारीची भूमिका आहे. तांबड्या पांढऱ्या रश्श्यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो आहोत. आहारावरून कुणाला कनिष्ठ समजू नये असे आम्ही आवाहन करतो आहोत. आहारावरून कोणी अन्याय करत असेल तर आम्ही अशा अन्यायग्रस्ताच्या पाठीशी उभे राहू.